विधानसभा उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपद विरोधी पक्षांना मिळावं यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यास विरोधकांनी सहकार्य केल्यास त्यांना उपाध्यक्षपद देण्याची पूर्वी राज्यामध्ये प्रथा होती, तर विरोधी पक्षनेतेपदासाठी त्या पक्षाचे विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 10% आमदार निवडून आले असावेत अशी अट आहे। सध्या कोणत्याही विरोधी पक्षाकडे 29चं संख्याबळ नाही, मात्र महाविकास आघाडीनं निवडणूक पूर्व युती केल्यानं तीनही पक्षांचं एकत्रित संख्याबळ लक्षात घेऊन विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीतील पक्षाला देण्याची विरोधकांची मागणी आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, विरोधी पक्षनेतेपद आणि विधानसभा उपाध्यक्षपद हे महाविकास आघाडी मागण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात नेमका काय निर्णय होऊ शकतो, कशा पद्धतीने ही मागणी समोर ठेवली जाऊ शकते? प्रज्ञा, कालच आपण पाहिलं की विरोधी पक्षनेतेपद त्याचबरोबर विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी कालच महाविकास आघाडीचे नेते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट दिली। त्याचबरोबर सकारात्मक चर्चा देखील झालेली आहे। त्यांनी जवळजवळ 1999चा दाखला दिला होता की विधानसभा अध्यक्षपद जेव्हा बिनविरोध होतं त्यावेळी विरोधी पक्षनेता आणि त्याचबरोबर विधानसभा उपाध्यक्षपद हे त्या सन्मानाने दिलं जातं विरोधी पक्षाला। हा दाखला त्यांनी दिला आणि ही संस्कृती कुठेतरी 1999 मध्ये खंडित झाली होती आणि त्यावेळी देखील शिवसेना भाजपचं सरकार होतं। आता देखील पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे, ही संस्कृती पुन्हा एकदा सुरू व्हावी अशी मागणी करण्यात आली होती। त्यावेळी भेटीसाठी नाना पटोले, भास्कर जाधव, असलम शेख यांसह अन्य आमदार गेले होते आणि त्यांनी ही विनंती केलेली आहे, यावरती सकारात्मक चर्चा करू, विचार करू, इतरांशी देखील चर्चा करून मग निर्णय घेऊ अशी भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती भास्करराव जाधव यांनी दिलेली आहे। उपाध्यक्षपद हे खूप महत्त्वाचं पद आहे। ज्यावेळी विधानसभा अध्यक्षांनंतर थेट उपाध्यक्षांकडे हे संपूर्ण राईट्स जातात आणि त्यानंतर पुढच्या कामकाजासाठी देखील ते महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगानेच कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून आता विधानसभा उपाध्यक्षपद हे मागितलं जात आहे। तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेता हे सध्या जी एकूणच आकडेवारी लक्षात घेतात 10% आकडेवारी होत नाहीये, मात्र महाविकास आघाडी एकूणच ती विरोधी पक्ष नेत्याची मागणी ही करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे दोन्ही गोष्टींच्या प्रामुख्याने पाहिलात तर महाविकास आघाडीकडे घटना आणि सध्याची महाविकास आघाडीची मागणी मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।